अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय। या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन लोटस राबवलं जाणार का याची चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्यातल्या या संवादानं राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या। भाजपनं नुकताच ऑपरेशन लोटस राबवून अशोक चव्हाणांना भाजपमध्ये नेलंय। हे ऑपरेशन अजूनही पूर्ण झालं नसल्याची चर्चा आहे। जवळपास 11 ते 12 काँग्रेस आमदार कुंपणावर असल्याची चर्चा आहे। त्यातच विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदमांमधील संवाद व्हायरल झाला। भाजपनं विश्वजित कदमांच्या काँग्रेस प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नसल्याचा दावा केला। मिश्किलपणे एखादी गोष्ट आपण जेव्हा कुणाची बोलतो त्या गोष्टी व्हायरल करणे, त्या गोष्टीबद्दल चर्चा करणे, ना विश्वजित कदमांना कधी आम्ही म्हटलं पक्षात या, देवेंद्रजी कधी म्हणत, पण मिश्किलपणे काही गोष्टी आपण बोलत असतो। दुसरीकडे काँग्रेस नेतेही हा संवाद म्हणजे निव्वळ विनोद असल्याचा दावा करतात। या संवादाला फारसं गंभीरपणे घेण्याची गरज नसल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं। कधी कधी विधान भवनाच्या परिसरामध्ये एकमेकाला आम्ही एकत्रच असतो आणि एकत्र भेटतोय, त्यावेळेस कोणतरी आपण गंमत जी करायची असती ती केलेली असती। हसत खेळत काही गोष्टी असतात, सगळंच काही गंभीर नसतं। हे हसत खेळत केलेला एक विनोद आहे त्यांचा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही। काँग्रेसनं आधीही गाफीलपणा दाखवला, त्यामुळे अशोक चव्हाणांनी कधी काँग्रेसचा हात सोडला ते काँग्रेसला कळलंही नाही। आता हा संवाद हास्यविनोद असल्याचा दावा केल्यानं काँग्रेस आमदारांबाबत नेते गाफील तर नाहीत ना अशी शंका निर्माण झाली। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।